पिंकीचे बाप्पा, मी का म्हणत आहो, माझी मालकीन नाही का, माझी मालकीन तिचा नवरा आणि लहानची पोरगी गोव्याला जात आहेत. तर मला म्हणतात चल नाही कांताबाई म्हणतात, तर जाऊ का मी? नागपूरला जायची अवकात आहे का तुझी? तुला दारू प्यायले माग पैसे नाही, तुलाच माहित आहे कांते. लोकांच्या उदारा करून ठेवतो. 10,000ची उदारी आहे आपल्यावर. हे लोक आपल्या घरी येते. तुला गोव्याला जायचं, कुठचे पैसे देऊया तुले? कुठचे पैसे देऊ? माहित आहे ना मला, तुला पैसे मागत आहो का मी? विचारत आहो ना फक्त जाऊ का म्हणून. बापा दुसरा नवरा केलीस का? कुठून आले पैसे तुझ्याकडे? त्र्या तुझ्या जीभला हाडगीळ आहे का नाही? काही बोलत आहेस तर मी माझ्या पैशाने जात आहो का? मालकींना म्हणलं का आम्ही दोघं नवरा बायको जात आहोत, लहानची पोरगी आहे तर सामान बिमान धरायला चल कांताबाई म्हणलं. तुझाही पाय ना होते म्हणलं ना आमच्या मिसानं, तर काजाला गेलो तर असं सांग ना मले. मालकीन खर्च उचलत आहे म्हणून तू या सांग ना तू मले कांते. तर रिकामा टेन्शन नको देऊ फालतू. दारू प्यायला पैसा नाही राहत इकडं ना, तू टेन्शन देऊन राहिली. जा मालकीन खर्च उचलत आहे ना, जा गोव्याला जा, दिल्लीला जा, कोटत जा तू. काय बरं पिंकीचे बाप्पा, पक्का सांग मग. मला मनाचा नाही, मी नाही म्हणलो म्हणून. फक्त नाही का पिंकीचे बाप्पा, मला 50 रुपये देजो हे फेरन लवली घेवायला. मी का म्हणत आहो, मला काकांत गोव्याला जाऊ देशील ना, दुसरी बायको बिको कर्ज नको तू.